असं नाही आहे, पोलिसांना सगळं माहिती आहे. पण दुसऱ्या बाजूला पोलिसांना जे सगळं माहिती आहे, मी आज विचार करतोय की महाराष्ट्रात आपली पिढी सुरक्षित राहिली तर पुढची पिढी देखील सुरक्षित राहिली पाहिजे. तर पुढची पिढी सुरक्षित राहण्यासाठी जसं मी म्हटलं, ड्रग्ज, पुन्हा दारू, गुटखे, तसा सगळ्यात मोठा दुसरा विषय आहे डान्स बार. हे डान्स बार तर मुंबईत त्या आबांनी डान्स बार बंद करून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक वेगळं स्वतःचं स्थान निर्माण केलं. पण आज मुंबईत काय, पनवेलमध्ये काय, पुण्यात काय, पिंपरी चिंचवडमध्ये काय, डान्स बार सर्रास चालू आहेत. काय पोलिसांना काय माहित नाही का डान्स बार चालू आहेत ते? म्हणजे आमच्या इकडे जर आपण बघितलं तर आम्ही असं समजतो, रात्री आम्ही ज्या वेळेला फिरतो त्यावेळेला ज्या डान्स बारच्या बाहेर पोलिसांची गाडी उभी आहे, समजायचं आतमध्ये डान्स बार पक्का चालू आहे, पोलिसांच्या प्रोटेक्शन मध्ये चालू आहे. मी पूर्वी असं वाटायचं की नाही पोलीस उभे आहेत म्हणजे कोण जाणार नाही. मग कोणतरी माणूस सांगतो अरे नाही काय नाही, पोलिसांची गाडी उभी आहे म्हणजे पक्का 100% आतमध्ये चालू आहे. मग आम्ही सांगायचो तू जा उद्या आणि दाखव बघू. हा, ते त्यांना ते बरोबर सगळं माहित असतं, जे जाणारे असतात त्याला बरोबर माहित असतं. हा, भाऊंच्या एरियात खूप आहेत ना, माहिती तर आम्हाला खूप आहे आणि माहिती तुम्हाला पण खूप आहे आणि तुमच्या गृहराज्य मंत्र्यांना तर खूप चांगली माहिती आहे. नाही हे नाही, हे आता शिकाऊमध्ये ट्रेनिंगमध्ये म्हणजे डान्स बारच्या बाबतीमध्ये माहित नाही असं बोलू नका. मग आम्हाला माहित नाही, मग आम्हाला सगळं सांगावं लागेल तुम्हाला काय काय माहिती आहे ते. आणि म्हणून डान्स बारच्या बाबतीमध्ये कडक पावलं उचलणं, कारण तुम्हाला माहित नाही आज जे डान्स बार पुणा आणि मुंबईच्या मध्ये आहेत, आज पिंपरी चिंचवड पुण्याची जी मुलं जमिनी विकतायत आईबापाच्या, ते सगळे पैसे आणून तिकडे टाकतायत. आबांनी एका लक्षवेधीवरती डान्स बार बंद केले होते आणि या महाराष्ट्राला एक वेगळी दिशा दिली होती. आज सर्रास डान्स बारमध्ये पैसे उडवले जात आहेत, अक्षरशः थैथयाट चालू आहे, धुमाकूळ चालू आहे. मुंबईत देखील मध्यंतरी सगळं बंद होतं, पुन्हा एकदा सगळं सुरू झालेलं आहे. प्रचंड डान्स बारच्या या बाबतीत आणि सर्रास सांगतायत आम्ही पैसे देऊन चालवतोय, तुम्हाला जे काय करायचं ते करा. मला 2-3 लोकांचे त्या दिवशी फोन आले की आम्हाला पोलिसांनी सांगितलंय अधिवेशन चालू असेपर्यंत डान्स बार ठेवायचे नाहीत चालू. मी म्हटलं अधिवेशन चालू म्हणजे काय, आम्ही काही जातो की काय तिकडे? तेवढे नाही, तुमच्यासारखे लोक तिकडे प्रश्न विचारतात म्हणून आम्हाला पोलिसांनी सांगितलेलं अधिवेशन चालू असेपर्यंत डान्स बार बंद ठेवा. बिचारे मुंबईत आमदार किती येतात आपल्या आशेने, म्हणजे आशेने म्हणजे कोणती आशा? मी या अधिवेशनासाठी की लोकांचे प्रश्न सोडवू. किती निराशा करताय. म्हणजे चालवायचे आहेत ना दादा, पूर्ण चालवा ना. सरकारचा वरदहस्त पूर्ण द्या त्यांना, असा अर्धवट देऊ नका की बाबा डान्सवर आता विधानसभेचं अधिवेशन चालू आहे, बिचाऱ्यांचं 1 महिन्याचं नुकसान झालं, त्यांचं नुकसान झालं, पोलिसांचं झालं आणि कदाचित अजून त्यांचे पैसे वर येणार असतील, त्यांचं झालं. आता तो सांगतात आम्हाला नावं. मला पनवेलच्या खूप लोकांनी सांगितलं की कोण कोण पैसे घेऊन जातं ते. बिल आपल्या नावाने, अजून मी ती काढली नाही आहेत नावं बाहेर, बिल आपल्या नावाने काढतो. पण आम्हाला सगळं माहिती आहे कुठल्या डान्स बार मधनं किती पैसे जातात, ते कोणाला किती जातात, कोणाला किती जातात, वर किती जातात. आपल्याकडे माहिती हवी आहे तर मला विसल ब्लोअर म्हणून ठेवा. माझ्यासारखा चांगला विसल ब्लोअर तुम्हाला कोण मिळणार नाही. वेशभूषा बदलून येत असेल तर सांगा. आणि तुम्हाला यायचं असेल तर चला संध्याकाळी. आमचे नवलकर साहेब जसे आबांना सांगायचे, घेऊन जायचे, ते दाखवायचे. तर त्यामुळे हा एक जो विषय आहे हा गंभीर विषय आहे. याच्या बाबतीमध्ये सभापती महोदय, मला एक माझा हक्क म्हणून, एक विधान परिषदेचा आमदार म्हणून गेले कित्येक वर्ष आमदार म्हणून मी काम करतोय, मला एक गोष्टीची माहिती हवी आहे की मला राईट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये माहिती मागण्याचा अधिकार आहे की नाही. मी आमदार म्हणून राईट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये सोडा, मी या महाराष्ट्र राज्याचा एक ट्रस्टी आहे,
मला अधिकार आहे प्रत्येक खात्यामध्ये माहिती मागण्याचा. मी मध्यंतरी गृह राज्य खात्याची